झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 43 फुटांवर आहे। राधानगरीमध्ये मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची शक्यता आहे। पहाटे 4 ते 7 वाजेपर्यंत 120 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी अधिक अपडेट्स देतील। भूषण, नक्कीच गेल्या 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं धुवाधार बॅटिंग सुरू केली आहे असं म्हणावं लागेल। कारण जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात विशेषतः राधानगरी धरण क्षेत्रात ढगफुटी सदृश्य पाऊस मध्यरात्री झालेला आहे। पहाटे 4 ते 7 या दरम्यान 120 मिलीमीटर पावसाची नोंद या सगळ्या राधानगरी धरण क्षेत्रात झालेली आहे आणि परिणामी राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे आता उघडे झालेले आहेत। अवघ्या तासाभरात हे सगळे दरवाजे आहेत ते उघडलेले आहेत आणि त्यामुळे आता 11,000 क्युसेकचा विसर्ग पुन्हा एकदा भोगावती नदीमध्ये सुरू झालेला आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सध्या पंचगंगा नदी अजूनही धोका पातळीच्या वरून वाहते आणि असं असताना पुन्हा एकदा इतक्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होण्याची गरज आहे। धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।